Hello students, in this video I am going to discuss about somewhat introduction of engineering mechanics or applied mechanics. Before starting engineering mechanics or applied mechanics, I will discuss about physics first. What is physics? Let us see what is physics. What is physics? What do you think about physics? What do you think about physics? What is physics? Physics is nothing but the study of nature and its laws. Physics is nothing but the study of nature and its laws. Friends, आपल्याला माहित आहे फिजिक्स म्हणजे काय आहे? नेचरचा स्टडी. नेचर आणि नेचर मधल्या लॉजचा स्टडी. आता हे नेचर मधले लॉज कुठून येतात? तर ऑब्झर्वेशन्स मधून येतात. कशाचे ऑब्झर्वेशन्स? तर नॅचरल इव्हेंट्सची ऑब्झर्वेशन्स. आता नॅचरल इव्हेंट्स कोणते? तर आपण बघतो नेचरमधली प्रत्येक गोष्ट ही एक इव्हेंट आहे. नेचरमधली घडणारी प्रत्येक गोष्ट हा एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे सांगायचं झालं तर पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते दिवसातून. हा एक नेचरचा इव्हेंट आहे. पृथ्वी सूर्याभोवती एका वर्षामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हा सुद्धा नेचरचा एक इव्हेंट आहे. तसंच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. हा नेचरचा इव्हेंट आहे. पाऊस पडतो. हा नेचरचा इव्हेंट आहे. म्हणजे समुद्रातल्या पाण्याची स्टीम तयार होते, ती वर जाते, त्याचे ढग होतात आणि नंतर पाऊस पडतो. ठराविक वातावरण निर्माण होतं, पाऊस पडतो. हे सगळे नेचरचे इव्हेंट आहे. झाडाच्या मुळापासून पाणी कसं झाडाच्या शेंड्यापर्यंत जातं, उलट वाहतं. मोटर तर बसवलेलं नसते कुठं, तरी सुद्धा पाणी वरपर्यंत जातं. सगळे घटक द्रव्य वरपर्यंत जातात. हा नेचरचा इव्हेंट आहे. जन्म मृत्यू हे नेचरचे इव्हेंट आहेत. म्हणजे निसर्गाची घडणारी प्रत्येक गोष्ट हा नेचरचा एक इव्हेंट आहे. इव्हेंट. मग या इव्हेंटचा स्टडी, या नेचरचा स्टडी करून शास्त्रज्ञ काय करतात? त्याचे स्टेटमेंट तयार करतात. स्टँडर्ड स्टेटमेंट, जी सर्व गोष्टींना लागू असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर न्यूटनचा लॉ आपल्याला माहिती आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटनचे मोशनचे लॉज आहे किंवा ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. तो लॉ कसा तयार झाला? तर न्यूटन म्हणजे असं सांगितलं जातं की न्यूटन एका झाडाखाली बसलेला आणि वरून सफरचंद खाली पडलं. तर त्यावेळी सफरचंद होतं की नव्हतं हे माहीत नाही. हा म्हणजे 1700च्या आसपासचा हा काळ. तर सांगितलं काय जातं, झाडावरून सफरचंद खाली पडलं आणि पडताना न्यूटननं पाहिलं आणि त्यातून हा लॉ तयार झाला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ काय काढला न्यूटननं? की प्रत्येक गोष्ट ही अर्थच्या ग्रॅव्हिटी सेंटरच्या दिशेनं खेचली जाते, म्हणजे अट्रॅक्ट केली जाते. हा न्यूटननं लॉ काढला. मग त्याच्या आधी सफरचंद खाली पडत नव्हतं का? किंवा कोणतीही वस्तू वर फेकल्यानंतर लॉ काय आहे? कोणती वस्तू वर फेकली की ती अर्थच्या सेंटरच्या दिशेनं अट्रॅक्ट होते आणि खाली येते. मग त्याआधी वर फेकलेली वस्तू वरच जायची का? तर नाही. हा नेचरचा इव्हेंट आहे. मग न्यूटननं फक्त काय केलं? तो इव्हेंट ऑब्झर्व केला की बाबा कोणती वस्तू ही खालीच पडते. हा इव्हेंट न्यूटननं ऑब्झर्व केला आणि तो ऑब्झर्व करून एक स्टँडर्ड स्टेटमेंट लिहिलं आणि त्याचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झाला. असेच कोणतेही लॉ तुम्ही घ्या, हे लॉ असेच निघलेले. म्हणजे त्याच्या आधी तसं होत नव्हतं असं काय नाही. हे जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली असेल तेव्हापासून हे इव्हेंट चालूच आहे. फक्त ऑब्झर्व म्हणजे शास्त्रज्ञांनी ते ऑब्झर्व केले आणि त्याचे स्टँडर्ड स्टेटमेंट लिहिली. एवढंच शास्त्रज्ञांनी काम केले. तर फिजिक्स म्हणजे काय? नेचरचा स्टडी आणि नेचरमधल्या घडणाऱ्या इव्हेंटचा स्टडी आणि त्याच्यावर लॉ तयार करणे हा हे फिजिक्सचं काम. तर याला म्हणायचं फिजिक्स. फिजिक्स मीन्स व्हॉट? फिजिक्स इज द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. फिजिक्स इज द स्टडी ऑफ
स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. Nature and its laws is nothing but physics. Now, the language of physics is mathematics. फिजिक्स कशाच्या फॉर्ममध्ये मांडलं जातं? मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे फॉर्म्युलेज तयार होतात, डेरिवेशन्स. फिजिक्समध्ये म्हणजे नेचरचा स्टडी केल्यानंतर ती जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती कशाच्या फॉर्ममध्ये मांडली जातात? मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये. Therefore, the mathematics is the language of physics. Mathematics is the language of physics. Mathematics is the language of physics. Language of physics. तर फिजिक्स विषयी तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. Okay. Then the next point is, what is mechanics? What is mean by mechanics? What is mechanics? Let us see. आपला सब्जेक्ट आहे अप्लाइड मेकॅनिक्स. तर त्याआधी मेकॅनिक्स म्हणजे काय बघूया. मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स म्हणजे काय? फिजिक्सची एक ब्रांच आहे. मेकॅनिक्स ही फिजिक्सची एक ब्रांच आहे. मग मेकॅनिक्स म्हणजे काय? It is the branch of physical science. It is the branch of physical science which deals with the study of forces and their effects on the bodies. Which deals with the study of forces and their effects on the bodies either at rest or in motion. म्हणजे आता दोन टाईपच्या बॉडीज असू शकतात. एक तर बॉडी मोशनमध्ये असू शकते. सपोज अशी बॉडी आहे. ही बॉडी एकतर मोशनमध्ये असू शकते किंवा बॉडी एकतर रेस्ट कंडिशनला असू शकते. ही बॉडी कशी आहे? ॲट रेस्ट आहे आणि ही बॉडी मोशनमध्ये आहे. या दोन टाईपच्या बॉडी आहेत. या दोन टाईपच्या बॉडीचा स्टडी आपल्याला मेकॅनिक्समध्ये करायचा. आता ही बॉडी मोशनमध्ये आहे, ही कशामुळे असते? फोर्समुळे. किंवा ही बॉडी रेस्टमध्ये आहे, ती सुद्धा कशामुळे असते? फोर्समुळे. मग त्या फोर्स आणि त्याचा बॉडीवर होणारा इफेक्ट याचा स्टडी म्हणजे मेकॅनिक्स. व्हॉट इज मेकॅनिक्स? मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडीज इन मोशन ऑर ॲट रेस्ट. मोशनमध्ये असलेल्या बॉडी किंवा रेस्टमध्ये असलेल्या बॉडी त्याच्यावर फोर्सचा होणारा इफेक्ट त्याचा स्टडी म्हणजे मेकॅनिक्स. मग त्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ लॉज बघणार आहे. वेगवेगळे मेकॅनिक्सचे लॉज आहेत. मग त्यामध्ये मोमेंट कशी काढायची ते बघणार. कपल कसं काढायचं. कोणत्याही फोर्सचे कॉम्पोनंट कसे तयार करायचे ते आपण बघणार. इक्विलिब्रियम कंडिशन्स कोणत्या ते मेकॅनिक्समध्ये आपण स्टडी करा. व्हेरिग्नन्स थेरम आहे. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आहे. रिॲक्शन्स आहेत. या सगळ्यात सिम्पल मशीनचे काही लॉ आहेत. लॉ ऑफ सिम्पल मशीन. हे सगळे लॉज याचा स्टडी मेकॅनिक्समध्ये करायचा आहे. तो कशासाठी? त्यासाठी पुढची टर्म आहे व्हॉट इज मीन बाय ॲप्लाइड मेकॅनिक्स. आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे? ॲप्लाइड मेकॅनिक्स. तर आता बघूया ॲप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय ॲप्लाइड मेकॅनिक्स. व्हॉट इज ॲप्लाइड मेकॅनिक्स. Let us see what is applied mechanics. What is applied mechanics? It is also the branch of applied science. Applied means काय? ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओरिएंटेड त्या सब्जेक्टचा स्टडी. मेकॅनिक्स म्हणजे काय? सगळी त्यामध्ये लॉज, प्रिन्सिपल सगळ्या गोष्टी आहे ना. पण ॲप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय? ॲप्लिकेशन ओरिएंटेड. म्हणजे जे आपण शिकतोय त्याचं काहीतरी ॲप्लिकेशन असले पाहिजे. त्याला काहीच जर ॲप्लिकेशनच नसेल तर ते शिकून पण काय फायदा नाही. त्यामुळे ॲप्लिकेशन ओरिएंटेड आपल्याला ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये शिकायचं आहे.
तर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ अप्लाइड सायन्स विच डील्स विथ लॉज अँड प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स, विच डील्स विथ लॉज अँड प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स अलॉंग विथ देअर ॲप्लिकेशन्स टू इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. म्हणजे लॉज आणि प्रिन्सिपल्स आपल्याला यामध्ये सुद्धा शिकायचे आहेत, पण ती कुठे ॲप्लिकेबल झाली पाहिजेत? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्सला ॲप्लिकेबल होतील अशा लॉज आणि प्रिन्सिपलचा स्टडी आपल्याला अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये करायचा आहे. सो व्हॉट इज अप्लाइड मेकॅनिक्स? इट इज द ब्रांच ऑफ अप्लाइड सायन्स, branch of applied science which deals with the study of laws and principles of mechanics along with applications to engineering problems. म्हणजे इंजिनियर कशासाठी असतो? इंजिनियरचं काम काय असते? प्रॉब्लेम सोडवायचे. म्हणजे सोसायटीला किंवा लोकांना येणारे, ह्युमन बिईंग्सला येणारे प्रॉब्लेम सोडवत डेव्हलपमेंट करत राहायचं, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करत राहणे, इंजिनियरचं हेच काम असते. मग त्याचा स्टडी म्हणजे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्सला कसे नेचरचे लॉज अप्लाय करता येतील आणि तो प्रॉब्लेम सोडवता येईल याचा स्टडी आपल्याला अप्लाइड मेकॅनिक्समध्ये करायचा आहे. तर आता हे लॉज कोणते कोणते असतात? तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहे, डिअलेम्बर्ट्स प्रिन्सिपल आहे, फॅरेडेज लॉ आहे, त्यानंतर ओहम्स लॉ आहे, अजून युलर्स लॉ आहे. असे डिफरंट टाईपचे, व्हॅरिग्नन्स थेरम आहे, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आहे, असे डिफरंट टाईपचे लॉज आहेत. आता फॉर एक्झाम्पल कसे प्रॉब्लेम्सला म्हणजे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्सला कसे लॉ अप्लाय होतात किंवा इंजिनियर कसे प्रॉब्लेम सोडवतो ते थोडं ओव्हरव्ह्यू आपण बघू. आता पहिल्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते पुली, बेल्ट अँड पुली. तर बेल्ट अँड पुली कशासाठी वापरतात? तर मोशन ट्रान्समिट करायचे आहे. तुम्ही पिठाची गिरण बघितली असेल, गावामध्ये खेड्यामध्ये पिठाची गिरण असते, ती गिरण तुम्ही बघितली असेल. तर त्याची मोटर माग असते, मोटर लांब असते आणि पुढं जी ती चक्की आहे जात आहे ते पुढं असते लांब. तर मोटरची पॉवर त्या चक्कीपर्यंत कशी नेली जाते? पुलीज असतात 2 आणि त्याच्यावर बेल्ट बसवलेला असतो. तर हे इंजिनियरनं हे काम सोपं केलेलं आहे. कशानं? त्या बेल्ट आणि पुलीमुळं. दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्ही बघाल कुऱ्हाड दिसते तुम्हाला. कुऱ्हाड म्हणजे वेज ॲक्शनचा वापर करून, आता जर एखादं लाकूड घेतलं आपण, लाकूड फोडायचं आहे, असं लाकूड आहे सपोज, आणि ते मला असे 2 भाग करायचे, फोडायचं आहे. हे हातानं ओढल्यानंतर किती दिवसात आपण याचे 2 तुकडे करू शकतो? जन्म वाया जाईल, पण याचे 2 तुकडे होणार नाही. तेच कुऱ्हाड बघा, 1 ठोका टाकला 2 भाग. बरोबर? किती छोटंसं उपकरण आहे, फक्त असा शेप दिलाय कुऱ्हाडीला, ठोका टाकला 2 तुकडे. म्हणजे हेच इंजिनियरचं काम आहे की सोपं करायचं, हेच इंजिनियरचं महत्त्वाचं काम. पुढच्या डायग्राममध्ये तुम्ही बघाल स्क्रू. आता एखादा हा बोर्ड आहे, हा बोर्ड मी भिंतीला बसवलाय, हा बसला असता का स्क्रू नसता तर? पण एवढ्याशा स्क्रूनं काम केलं ना, म्हणजे किती म्हणजे जाड बोर्ड आहे तो तेवढ्याशा स्क्रूनं पकडून ठेवलाय वर. म्हणजे इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन झालं ना. इंजिनिअरिंग म्हणजे काही जे लॉ असतील, प्रिन्सिपल वापरले असतील, त्याचा ॲप्लिकेशन तिथं उपयोग झाला आणि स्क्रू तयार झाला. ओके. त्यानंतर एखादा समजा दगड आहे, एखादा सपोज दगड आहे तुमच्या रानामध्ये पडलाय, मोठा दगड आहे तुमच्या रानामध्ये पडलेला आहे. हा दगड जर उचलून
बाजूला ठेवायचा म्हणला बांधाला तुमच्या, तर त्याला सपोज 10 माणसं लागतील, उचलायला 10 माणसं लागतील. पण सध्या कुणी नाही, तुमच्याजवळ कुणी नाही, तो दगड उचलायला कुणी येऊ शकत नाही, तुम्ही एकटेच आहात रानामध्ये आणि तो दगड तुम्हाला बांधाला बाजूला सारायचा आहे. सपोज बांध इथं आहे, इथपर्यंत न्यायचा आहे तुम्हाला. तो दगड कसा घेऊन जाऊ शकता? 10 माणसाला न उचलण्यासारखा दगड आहे. कोणती मशीन काही तुमच्याकडे नाही, JCB वगैरे काही नाही. तुम्हाला तो दगड बाजूला न्यायचा आहे. कसं नेऊ शकता एकटे तुम्ही? पार आहे सपोज किंवा लाकूड आहे, ते तुम्ही इथं घालणार. असे इथं मागं एक दगड ठेवणार लहान, म्हणजे सपोज असं इथं पार घालणार तुम्ही, इथं एक लहान दगड ठेवणार आणि इकडून फोर्स दिला, इकडून दाबलं की तो दगड थोडा पुढे जाणार. असं करत करत तुम्ही पुढं नेऊ शकता. म्हणजेच इथं सुद्धा इंजिनिअरिंग आहे. हा काय लिव्हर, हा लिव्हर तो दगड पुढे न्यायचं काम करतो. ओके, दिस इज इंजिनिअरिंग. तसंच बाकीच्या डायग्राममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. ओके, सो दिस इज अप्लाइड मेकॅनिक्स अँड these आर सम ॲप्लिकेशन्स ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स. ओके, नाव मेकॅनिक्स म्हणजे काय आपण बघितलं. मेकॅनिक्स म्हणजे काय आपण बघितलं तर मेकॅनिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडीज आयदर ॲट रेस्ट ऑर इन मोशन. आता या मेकॅनिक्सचे 3 पार्ट पडतात. कोणते कोणते ते बघूया. मेकॅनिक्सचे 3 पार्ट. लेट अस सी. देर आर 3 branches of mechanics. मेकॅनिकचे 3 पार्ट. तर पहिला आहे रिजिड बॉडी मेकॅनिक्स. फर्स्ट पार्ट ऑफ मेकॅनिक्स इज रिजिड बॉडी मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी. Then second part of mechanics is mechanics of deformable body. Mechanics of deformable body. And the third one is the mechanics of fluid. Mechanics of fluid. Mechanics of fluid. तर मेकॅनिक्सच्या या 3 ब्रांचेस आहेत. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी, मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडी आणि मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड. आता रिजिड बॉडी म्हणजे काय, डिफॉर्मेबल बॉडी म्हणजे काय, फ्लुइड म्हणजे काय ते आपण बघू. व्हॉट इज रिजिड बॉडी? रिजिड बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी की ज्याच्यावर मी फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं काही चेंज होत नाही, म्हणजे शेप, साईज किंवा डिफॉर्मेशन होत नाही. द बॉडी विच डज नॉट अंडरगो एनी डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. मग त्या बॉडीचा स्टडी एका ब्रांचमध्ये केला जातो, त्याला मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी म्हणायचं. डिफॉर्मेबल बॉडी मीन्स नावातच आहे. व्हॉट इज डिफॉर्मेबल बॉडी? द बॉडी विच अंडरगोज डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेबल बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला, रबर आहे सपोज, तर मी ताणला तर ते चेंज होतात डायमेन्शन, ती कुठली? डिफॉर्मेबल बॉडी. त्याचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो ते मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडी. देन मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड. फ्लुइड मीन्स व्हॉट? फ्लुइड म्हणजे जे फ्लो होते. द सबस्टन्स हॅव्हिंग कपॅसिटी टू फ्लो ऑर द सबस्टन्स हॅव्हिंग ॲबिलिटी टू फ्लो, म्हणजे जे वाहतंय त्याला फ्लुइड म्हणायचं. मग वाहतं काय काय? एक तर लिक्विड किंवा गॅस. लिक्विडमध्ये काय? वॉटर आहे, ऑइल आहे, मर्क्युरी आहे, पेंट आहे, हे लिक्विडमध्ये येतात. गॅसेसमध्ये सगळ्या टाईपचे गॅसेस, हवा, हे गॅसेसमध्ये. मग ते दोन्ही मिळून काय झाली? फ्लुइड. त्यांचा स्टडी मेकॅनिक्स ऑफ फ्लुइडमध्ये केला जातो. मग तो फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला 4th सेमिस्टरला आहे. फ्लुइड मेकॅनिक्स त्याचा स्टडी यामध्ये करण्यात येतो. आता आपल्याला रिजिड बॉडी मेकॅनिक्सवर फोकस करायचा आहे. तर रिजिड बॉडीमध्ये 2 ब्रांचेस आहेत. रिजिड बॉडी मेकॅनिक्स त्याच्या 2 ब्रांचेस आहेत. एक आहे स्टॅटिक्स
अँड सेकंड ब्रांच इज डायनॅमिक्स. याचं मिनिंग काय आहे ते आपण नंतर बघणार आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स म्हणजे काय. नंतर डायनॅमिक्सच्या 2 ब्रांचेस पडतात. एक आहे कायनेमॅटिक्स आणि सेकंड आहे कायनेटिक्स. कायनेमॅटिक्स अँड कायनेटिक्स अशा 2 ब्रांचेस डायनॅमिक्सच्या पडतात. आता आपण एक एक बघूया. आपल्याला फक्त हा पार्ट फक्त आपण बघणार आहे. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीज त्याचे 2 टाईप आणि परत डायनॅमिकचे 2 टाईप, एवढा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर पहिल्यांदा मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी म्हणजे काय बघूया. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी. Let us see what is mechanics of rigid body. So what is mechanics of rigid body? Mechanics of rigid body means the study of external effect of forces on a body. The study of external effects of a forces on a body such as displacement, velocity and acceleration is called as mechanics of rigid body. Let us see mechanics of rigid bodies. What is mechanics of rigid bodies? The study of external effect of force, external effect of forces on a body. एक्सटर्नल इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन अ बॉडी. म्हणजे सपोज अशी बॉडी आहे आणि या बॉडीला मी पुल म्हणजे फोर्स अप्लाय केला, पुल केलं, तर काय होईल, इफेक्ट काय होईल बॉडीवर, त्याचा स्टडी म्हणजेच मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी. तर काय इफेक्ट होईल, एक तर या बॉडीची डिस्प्लेसमेंट चेंज होईल, म्हणजे ही बॉडी पुढे जाईल, डिस्प्लेसमेंट चेंज होईल. या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होईल मीटर पर सेकंदमध्ये, म्हणजे स्पीड गेली ही बॉडी, व्हेलॉसिटी चेंज होईल. किंवा ही बॉडी ॲक्सेलरेट होईल, म्हणजे ॲक्सेलरेशन चेंज होईल. तर हे 3 इफेक्ट आहेत एक्सटर्नल इफेक्ट ऑफ फोर्स. कोणते, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन, हे चेंज होते. मग या सगळ्याचा स्टडी मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीमध्ये करायचा. कोणाचा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन हे फोर्सचे एक्सटर्नल इफेक्ट आहेत. याचा स्टडी मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीमध्ये करायचा. आता आपण बघितलं मागाशी मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीचे 2 ब्रांचेस आहेत. एक आहे स्टॅटिक्स, दुसरे आहे डायनॅमिक्स. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडी त्याच्या 2 ब्रांचेस, स्टॅटिक्स अँड डायनॅमिक्स. लेट अस सी what is statics and what is dynamics. Mechanics of rigid bodies. First branch is statics and second one is dynamics. So let us first see what is statics. What is mean by statics? It is the branch of applied mechanics. It is the branch of applied mechanics which deals with the study of the forces and their effects. It is the branch of applied mechanics which deals with the study of forces and their effects on bodies at rest. म्हणजे ज्या बॉडीज रेस्ट कंडिशनला आहेत, सपोज ही बॉडी रेस्टला आहे, रेस्ट कंडिशनला आहे, म्हणजे स्टेशनरी आहे, स्टेशनरी बॉडी आहे. तर या स्टेशनरी बॉडीवर जर मी फोर्स अप्लाय केला तर या फोर्सचा काय इफेक्ट होईल बॉडीवर, त्याचा स्टडी म्हणजे स्टॅटिक्स. सो स्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ अप्लाइड सायन्स
which deals with the study of forces and their effects on bodies and their effects on a bodies at rest. आता याच्या एकदम अपोजिट म्हणजे डायनॅमिक्स मध्ये काय असणार? इट इज द ब्रांच ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडीज इन मोशन. बॉडी जर मोशन मध्ये असेल आणि त्याच्यावर मी जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा काय इफेक्ट होईल बॉडीवर, त्याचा स्टडी डायनॅमिक्स मध्ये केला जातो. म्हणजे आता अशी बॉडी आहे सपोज, आणि ही बॉडी मोशन मध्ये आहे आणि याला मी फोर्स अप्लाय केला F, तर या फोर्सचा काय इफेक्ट होईल बॉडीवर त्याचा स्टडी डायनॅमिक्स मध्ये केला जातो. म्हणजेच काय, द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडीज इन मोशन that is called as dynamics. फॉर एक्झाम्पल, स्टॅटिक्समध्ये कोणाचा स्टडी असतो तर ब्रिज. सपोज ब्रिजचे हा स्ट्रस आहे, म्हणजे ब्रिजचा एक पार्ट आहे सपोज, किंवा बिल्डिंग्स आहेत, ह्या कसल्या स्टेशनरी बॉडीज आहेत, किंवा टॉवर आहे, टॉवरचे कंपोनंट आहेत, ह्या स्टेशनरी बॉडीज आहेत. तर याचा स्टडी, टॉवरमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे कंपोनंट जोडलेले दिसतील तुम्हाला, ते कसे स्टेशनरी असतात, मोशन होत नाही, त्यांची हालत नाहीत कधी, मग त्याचा स्टडी स्टॅटिक्समध्ये केला जातो. आणि डायनॅमिक्समध्ये कोणाचा, तर एखादी बॉडी मोशनमध्ये आहे, म्हणजे व्हेकल्स आहेत, आपली विमान आहे, जहाज आहे, तर हे मोशनमध्ये असतात, तर त्यांचा स्टडी डायनॅमिक्समध्ये केला जातो. अशा मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीच्या दोन ब्रांचेस, स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स. आता डायनॅमिकच्या पुढे दोन ब्रांचेस आहेत, कायनेमॅटिक्स अँड कायनेटिक्स, ते आता आपल्याला पाहायचं. डायनॅमिकच्या दोन ब्रांचेस आहेत. डायनॅमिकच्या दोन ब्रांचेस, कायनेमॅटिक्स अँड कायनेटिक्स. डायनॅमिक्स त्याच्या दोन ब्रांचेस, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय बघा, व्हॉट इज कायनेमॅटिक्स? द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन द बॉडीज इन मोशन. आता या दोन ब्रांचेस कशाचे आहेत? मोशनच्याच आहेत. डायनॅमिक्स म्हणजे काय, मोशनमध्ये असलेल्या बॉडीचा स्टडी. मग कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स दोन्ही पण स्टडी कशाचा असणार? मोशनमध्ये असणारा बॉडींचा स्टडी असणार. फक्त डिफरन्स काय तो पहा. द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स ऑन द बॉडीज इन मोशन विदाउट कन्सिडरिंग मास ऑफ अ बॉडी. स्टडी ऑफ forces and their effects in motion without considering the mass of body. त्याचा स्टडी कायनेमॅटिक्स मध्ये होणार. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ डायनॅमिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट्स इन मोशन विदाउट कन्सिडरिंग द मास ऑफ बॉडी. म्हणजे बॉडीचं वजन कन्सिडर न करता, मास कन्सिडर न करता फोर्स आणि त्याच्या इफेक्टचा जर स्टडी केला तर त्या ब्रांचला म्हणायचं कायनेमॅटिक्स. कायनेटिक्समध्ये काय? विथ कन्सिडरिंग मास ऑफ बॉडी. एक्झॅक्टली अपोजिट. The study of forces and their effects in motion, in motion
विथ कन्सिडरिंग मास ऑफ बॉडी. म्हणजे वजन आपण कन्सिडर करणं विथ कन्सिडरिंग मास ऑफ बॉडी. ती ब्रांच कोणती? कायनेटिक्स. तर अशा डायनॅमिकच्या 2 ब्रांचेस आहेत. तर आपण काय बघितलं? मेकॅनिक्सच्या 3 ब्रांचेस होत्या. रिजिड बॉडी, डिफॉर्मेबल बॉडी, फ्लुइड. त्यानंतर रिजिड बॉडी आपण पाहतोय. रिजिड बॉडीमध्ये 2 ब्रांचेस, एक स्टॅटिक्स आणि दुसरी डायनॅमिक्स. आणि डायनॅमिकच्या 2 ब्रांचेस, कायनेमॅटिक्स अँड कायनेटिक्स. आता पुढं नेक्स्ट जाऊया, मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीजकडे जाऊया. मेकॅनिकची दुसरी ब्रांच आहे मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीज. हे सगळं आपण रिजिड बॉडीजचं बघितलं. आता डिफॉर्मेबल बॉडी, मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीज. तर मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीज ह्याच्यामध्ये कशाचा स्टडी होतो? इन डिफॉर्मेबल बॉडी मेकॅनिक्स देर इज अ स्टडी ऑफ इंटरनल इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन बॉडी. इंटरनल इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन बॉडी. म्हणजे सपोज आता स्टडी ऑफ इंटरनल इफेक्ट्स ऑफ फोर्सेस ऑन ए बॉडी. In mechanics of deformable bodies, there is study of internal effects of forces on body. म्हणजे आतून काय इफेक्ट होतो का? जर फोर्स मी अप्लाय केला बॉडीवर तर त्याच्या आतून काय इफेक्ट, आतमध्ये काय इफेक्ट होतो बॉडीच्या, त्याचा स्टडी म्हणजे मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडी. आता सपोज असा एक बार आहे, हा एक बार आहे आणि या बारवर मी फोर्स अप्लाय केला. असा पुल फोर्स मी F अप्लाय केला दोन्ही बाजूला. म्हणजे अशी बॉडी आहे, ह्याला मी खाली ओढतोय आणि वर पण ओढतोय. तर या बॉडीच्या आतमध्ये काय इफेक्ट होईल त्या फोर्सचा? तर काय तयार होईल? स्ट्रेस इंड्यूस होईल. स्ट्रेस. तर मटेरियलची ॲबिलिटी असते काय? फोर्स जर अप्लाय केला बॉडीवर, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर इंटरनल रेजिस्टन्स फोर्स तयार होतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रेस. तर स्ट्रेस इंड्यूस होईल. त्या स्ट्रेसचा स्टडी मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीमध्ये केला जातो. आता हा स्टडी तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला सब्जेक्ट असतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. त्या सब्जेक्टमध्ये मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडी त्याचा स्टडी केला जातो. आणि पुढची नेक्स्ट ब्रांच आहे मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड्स. तो फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून सब्जेक्ट आहे 4थ्या सेमिस्टरला, त्यामध्ये त्याचा स्टडी केला जातो. म्हणजे मेकॅनिक्सवर पुढचे किती सब्जेक्ट डिपेंड आहेत बघा. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, थेअरी ऑफ मशीन आहे, नंतर एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन आहे. असे डिझाईनचे जवळजवळ सगळे सब्जेक्ट अप्लाइड मेकॅनिक्स सब्जेक्टवर डिपेंड आहे. तर अशा टाईपचं मेकॅनिक्स या सब्जेक्टचं हे थोडक्यात इंट्रोडक्शन होतं. यानंतर आपण बेसिक कन्सेप्ट्स बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ युनिट्स, क्वांटिटी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी कोणत्या टाईपच्या, किंवा युनिट म्हणजे काय, कोणत्या टाईपची युनिटच्या सिस्टीम्स कोणत्या, फंडामेंटल युनिट्स आहेत, डेराइव्ड युनिट्स आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला बघणार. तोपर्यंत धन्यवाद.